नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आज केलेल्या एका पोस्टमध्ये विनोद कांबळीची काय अडचण झालेली आहे त्याची कथा तुम्हाला सांगितली. त्याला तुम्ही सुंदर प्रतिसाद देताय, आपले मुद्दे मांडतायत, मला खूप आवडतंय, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि त्या क्लिपमध्ये मी सांगितलेलं होतं की तुमची अजून एक अपेक्षा नक्कीच असणार की आता 16 तारखेपासून तिसरा कसोटी सामना गॅबा म्हणजे ब्रिस्बेनला चालू होतोय. अहो लेले, त्याच्याबद्दल बोलला नाही तर कसं होईल? अर्थातच बोलणार आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्यातले काय महत्वाचे मुद्दे आहेत, हा प्रिव्ह्यू नाहीये, कारण प्रिव्ह्यू आपण नंतर सादर म्हणजे उद्या सादर करणार आहोत. आज महत्वाचे मुद्दे काय आहेत याच्याविषयी मी बोलणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. पहिल्यांदा सांगून टाकतोय, वाऱ्याची दिशा बदललेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये पर्थला सगळ्यांना वाटलं होतं वाऱ्याची दिशा ऑस्ट्रेलियाकडे आहे, वादळ आलं आणि ती वाऱ्याची दिशा बदलली आणि भारताकडे गेली. कारण भारतीय संघाने पर्थमध्ये जबरदस्त खेळ करून 1-0 आघाडी घेणारा चमत्कार करून दाखवला होता पर्थ कसोटी जिंकल्याने. परंतु तो जो मोमेंटम होता, ती जी लय होती, ती लय स्वतःच्या हातानं भारतीय संघानं ॲडलेडमध्ये अक्षरशः खड्ड्यात टाकून दिलेली आहे. सामने होतात, सामने जिंकले जातात, सामने हारले जातात, इट्स ओके, ते काही वेगळं नाहीये. परंतु हे करत असताना त्याच्यामध्ये एक काहीतरी प्रयत्नांचा भाग दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये एक लढतीचा भाग दिसला पाहिजे. ॲडलेड कसोटी सामना गमावण्याचं दुःख जेवढं नाहीये, त्याच्याही पेक्षा भारतीय संघाने योग्य लढाई केली नाही याचं दुःख मात्र नक्कीच जास्त आहे. पिंक बॉलवरती भारतीय संघ किती लढत देईल याची शंका सगळ्यांनाच होती. भले आपण पहिला सामना जिंकलेला असू देत, परंतु ऑस्ट्रेलिया हे परतवार करणार हे आपण सांगितलेलं होतं. त्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियानी केलेलं आहे. परंतु मुद्दा तो नाहीये, मुद्दा खूप वेगळा आहे की ती लय जी म्हणतो, वाऱ्याची दिशा जी म्हणतो, ती आपण भलतीकडे सोडली आणि त्यांनी अडचण झाली आहे. मित्र मैत्रिणींनो, ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने फायद्याची आहे, कारण ऑस्ट्रेलियाचा संघ हा पुनरागमन करण्यात पटाईत आहे. एक तर त्यांना पहिला कसोटी सामना आपण हारलो कसा ह्याचंच मला वाटतं स्वतःला अक्षरशः चटका लागलेला असेल. त्यामुळे परतवार करत असताना त्यांनी संपूर्ण ताकदीनिशी वार केलेला आहे. ॲडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाला नाक वर करून दिलेलं नाहीये. समस्या खूप आहेत. दोन ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्याच्यातली सर्वात एवढी म्हणजे मी हात पसरतो, मागे जातो आणि हात पसरतो, एवढी मोठी समस्या ही फलंदाजीची आहे. भारतीय संघाचे कप्तान, भारतीय संघाचा कोच हे मान्य करत नाहीत. नाही, काही चुकलेलं नाहीये, एव्हरीथिंग इज वेल. फक्त रोहित शर्मानी दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर वी वेर नॉट गुड इनफ एवढंच म्हणला. पण तंत्रामध्ये आम्ही कमी पडलो, आम्ही मानसिकतेमध्ये कमी पडलो, या गोष्टी त्यांनी कबूल केलेल्या नाहीत. अर्थातच इंटरनली ते या गोष्टी नक्कीच एकमेकांशी बोलत असणार. असं नाहीये की ते निर्लज्ज आहेत, त्यांना या गोष्टीची कल्पना नाहीये आपल्या काय चुका होत आहेत. परंतु बाहेर त्या चुका पूर्ण कबूल करायच्या नाहीत. स्वतः मात्र नंतर त्याची व्यवस्थित चर्चा करायची आणि मग मैदानात उतरायचं. फक्त एखादी मात्रा चालू पडत नसली तर वैद्य असू देत, डॉक्टर असू देत, औषध बदलून देतात. अहो, तुमची बॅटिंगची मात्रा चालत नाहीये. न्यूझीलंड विरुद्ध चालले नाही, त्याच्या अगोदरच्या बांगलादेश विरुद्धही चाललेली नाहीये. तुम्हाला जडेजा आणि अश्विननी चेन्नई कसोटी शतक करून संघाला अडचणीतनं बाहेर काढलेलं आहे. बॅटिंगची समस्या नाही तुम्ही म्हणताच कसं? त्यामुळे ही गोष्ट आता बराच काळ होतीये आणि त्यामुळे ह्याच्यावरती उपाययोजना तातडीने करायची गरज आहे. कित्येक सामने असे गेले झालेले आहेत की ज्याच्या दोन्ही डावांमध्ये प्रमुख फलंदाज अपयशी ठरलेले आहेत. हे जर का व्हायला लागलं, पहिल्या इनिंगमध्ये तुमचा 300 स्कोर होत नसला तर कसोटी सामना जिंकण्याची स्वप्नही बघू शकत नाही. आत्ताच्या घडीला परत ती चर्चा होणार आहे. प्रिव्ह्यू मध्ये मी ते बोलीनच की रोहित शर्मानी सलामीला यायला पाहिजे का, के.एल. राहुलनी सलामीला यायला पाहिजे का, कोण सलामीला येत आहे, कोण वन डाऊन येत आहे, कोण टू डाऊन येत आहे, तुमचं तुम्ही ठरवा, डिलिव्हर करा. ज्या रन्स पाहिजे होत्या असतात त्या बोर्डावरती लावा. नाहीतर टेस्ट मॅच मध्ये तुम्हाला गेलेला तोल सावरणं हे मुश्किल होऊन बसतं. हे मी 1000 वेळा बोलून दाखवलेलं आहे. दुसरी समस्या आहे ती बॉलिंगमध्ये आहे. ती बॉलिंगमध्ये कशी की एकीकडे जसप्रीत बुमराह आग ओकतोय, त्याची दहशत ऑस्ट्रेलियन संघामध्ये पसरली आहे. पण त्याच्या पुढं काय मी अशा करता म्हणतोय की त्याच्या समोरच्या बाजूनी ते दडपण मेंटेन होत नाहीये. सिराजने गेल्या सामन्यामध्ये 4 विकेट काढल्या, बिग प्लस, मी म्हणेन बिग प्लस, कारण त्याला 4 विकेट, बुमराहला 4 विकेट, पण त्या 4 विकेट थोड्याशा वराती मागणं घोड्या कॅटेगरीतल्या होत्या. त्यामुळे
ब्रिस्बेन कसोटी चालू होत असताना तुम्हाला फलंदाजीत सुधारणा करायला पाहिजे. परत सांगतो, पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला 300 रन्स करता यायला पाहिजेत. कशाही करा, अशा 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 कशाही करा. आम्ही हे नाही म्हणत की तुम्ही पुजारासारखं खेळायला पाहिजे, आम्ही हे नाही म्हणत तुम्ही T20 सारखं खेळलं पाहिजे. पाहिजे तसं खेळा, 300 रन्स पहिल्या डावात करा. या गोष्टी जर का जमल्या नाहीत आणि ऑस्ट्रेलियन संघाने जर का ब्रिस्बेन कसोटी सामना जिंकला तर नंतर मग अवघडून बसणार आहे. त्याचं कारण हातात आलेली लय सोडायला ऑस्ट्रेलियन टीम दुधखुळी नाहीये. भारतीय संघाचा आत्ता गेलेला तोल सावरणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, जे त्यांना करून दाखवायला लागणार आहे. त्यामुळे समस्या जास्त, उत्तर शोधण्याचा वेळ कमी, अशी अवस्था आहे. 2च दिवस राहिलेले आहेत कसोटी चालू व्हायला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा ठोकताळा मांडून त्याच्यावरती वर्क करून मग गॅबा मैदानावरती पाऊल ठेवायचं आहे. त्यामुळे रात्र थोडी सोंग फार असा हा प्रकार आहे. हे माझं मत काय आहे, हे माझं मत आहे. तुमचं मत काय? फलंदाजीच्या बाबतीत जे फेल्युअर येतं त्याच्या बाबतीत तुमचं मत काय? बुमराला योग्य साथ सुरुवातीच्या काळात मिळत नाहीये, हे मला एक चुकीचं वाटतं. त्याच्याबाबत तुमचं मत काय मला नक्की कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.